कल्पना करा की एका सरकारी योजनेचे पैसे वाटले जात आहेत आणि त्यात काहीतरी गडबड झाली. हं, समजा एखाद्या अधिकाऱ्याच्या एका सहीमुळे शासनाचे लाखो रुपये बुडाले. मग पुढे काय होत असेल? बरोबर. ते पैसे कोण भरून देतं? की ते प्रकरण फाईलमध्ये दाबून टाकलं जातं? आज आपण याच प्रशासकीय चक्रव्यूहाच्या आत डोकावणार आहोत. अगदी. आज आपण महाराष्ट्रातील शासकीय सेवेतील एका महत्त्वाच्या नियमांवर बोलणार आहोत. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे किंवा समजा निष्काळजीपणामुळे शासनाला आर्थिक फटका बसतो, हो. तेव्हा ती रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि यासाठी आपण संदर्भ घेतला आहे श्री विष्णुकुमार बोरसे यांच्या अभ्यास साहित्याचा. ते कृषी विभागातून अधीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत आणि विभागीय चौकशीच्या विषयातले मोठे अभ्यासक मानले जातात. हो, त्यांचा अभ्यास खूप सखोल आहे. चला तर मग या नियमांच्या खोलात जाऊन बघूया की ही यंत्रणा प्रत्यक्षात कशी काम करते. आपलं उद्दिष्ट साधं आहे. ही वसुलीची प्रक्रिया कशी चालते? निष्काळजीपणा आणि मुद्दाम केलेला भ्रष्टाचार म्हणजे अफरातफर, यात कायद्याच्या दृष्टीने काय फरक आहे हे तर आपण पाहूच. पण यासोबतच चूक करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबरच त्याच्या बॉसची, त्याच्या वरिष्ठांची, वरिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी कशी निश्चित केली जाते हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण खरी गंमत तिथेच आहे. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की सरकारी कर्मचाऱ्यांकडून मुळात अपेक्षा काय असते. त्यांना प्रशासनाचा कणा वगैरे म्हटलं जातं, पण म्हणजे नक्की अर्थ काय याचा? कणा हा शब्द अगदी योग्य आहे. कारण त्यांच्यावरच संपूर्ण प्रशासनाची इमारत उभी असते. बरोबर. शासनाची धोरणं लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांची अंमलबजावणी करणं हे त्यांचं मूळ काम आहे. आणि हे काम करताना प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला काही नियम पाळावे लागतात. अच्छा. एकतर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नावाचा एक कायदा आहे आणि सरकार वेळोवेळी ज्या सूचना देतं त्यांचं पालन करणं बंधनकारक असतं. म्हणजे जोपर्यंत ते या नियमांच्या चौकटीत राहून काम करतात तोपर्यंत गाडी रुळावर चालते. पण जेव्हा या नियमांचं उल्लंघन होतं तेव्हा काय होतं? अगदी बरोबर. जेव्हा कोणी या नियमांना, शिस्तीला किंवा दिलेल्या निर्देशांना मोडतं तेव्हा त्या कृतीला प्रशासकीय भाषेत गैरवर्तन म्हणजेच मिसकंडक्ट असं म्हणतात. गैरवर्तन? हो, हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारण इथूनच पुढची सगळी कारवाईची प्रक्रिया सुरू होते. मग ते गैरवर्तन छोटं असो किंवा मोठं. आणि याच गैरवर्तनामुळे शासनाचं आर्थिक नुकसान होतं. समजा एका PWD इंजिनियरच्या देखरेखीखाली एक रस्ता बांधला गेला आणि तो 6 महिन्यातच खराब झाला. तर आता प्रक्रिया कशी सुरू होईल? त्याला थेट कामावरून काढतात का? नाही, अजिबात नाही. मग थेट कामावरून काढणं ही खूप खूप मोठी शिक्षा झाली. त्यासाठी एक ठरलेली आणि बऱ्यापैकी किचकट प्रक्रिया आहे. अच्छा. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नियम 5 मध्ये किरकोळ शिक्षा म्हणजे मायनर पेनल्टीज दिलेल्या आहेत. किरकोळ शिक्षा? हो. यातलीच एक शिक्षा म्हणजे कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानाची रक्कम त्याच्या पगारातून वसूल करणे. पगारातून वसुली ही किरकोळ शिक्षा कशी असू शकते? प्रशासकीय भाषेत ती किरकोळ मानली जाते कारण यात नोकरी जात नाही किंवा प्रमोशन थांबत नाही. पण ज्याच्या पगारातून पैसे कापले जातात त्याच्यासाठी ती नक्कीच मोठी गोष्ट आहे. अर्थातच. पण ही वसुली सुद्धा चल उद्यापासून पगार कापा अशी होत नाही. त्यासाठी नैसर्गिक न्यायाचं तत्व पाळलं जातं. म्हणजे? नैसर्गिक न्यायाचं तत्व म्हणजे काय? त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते का? हो, नक्कीच. विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 नुसार आधी त्या इंजिनियरला नियम 10 नुसार एक दोषारोपपत्र म्हणजेच चार्जशीट दिलं जातं. चार्जशीट? हो. त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलेलं असतं की तुमच्यावर रस्त्याच्या कामात निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे शासनाचं इतकं नुकसान झालं आहे. आणि मग त्याला उत्तर द्यायला वेळ मिळतो? हो. दोषारोपपत्र मिळाल्यानंतर त्याला लेखी खुलासा सादर करण्यासाठी साधारणपणे 10 दिवसांची मुदत दिली जाते. अच्छा. त्याला त्याची बाजू मांडण्याची, पुरावे देण्याची पूर्ण संधी दिली जाते. ही प्रक्रिया पारदर्शक असणं कायद्याने बंधनकारक आहे. म्हणजे या टप्प्यावर तो हेही सिद्ध करू शकतो की चूक त्याची नव्हती, तर वापरलेलं मटेरियलच खराब होतं किंवा इतर काही तांत्रिक अडचण होती. बरोबर. आणि जर त्याचा खुलासा समाधानकारक नसेल तर, म्हणजे जर वरिष्ठांना पटलं नाही की तो निर्दोष आहे, मग काय होतं? जर त्याने दिलेला खुलासा समाधानकारक नसेल किंवा त्याने स्वतः चूक मान्य केली असेल तर मग सक्षम प्राधिकारी म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी
त्याच्या वेतनातून नुकसानीची संपूर्ण रक्कम किंवा त्याचा काही भाग वसूल करण्याची शिक्षा देऊ शकतात. आणि ही वसुली एकदम होते? नाही, ही वसुली एकाच वेळी नाही, तर दर महिन्याला पगारातून ठराविक रक्कम कापून केली जाते, जेणेकरून त्याच्यावर एकदम बोजा पडणार नाही. ठीक आहे. हे तर झालं नकळत झालेल्या चुकीबद्दल, म्हणजे जिथे इंजिनियरचा हेतू वाईट नव्हता पण कामात चूक झाली. पण काही वेळेला चूक नकळत झालेली नसते, हेतू पुरस्कर पैसे खाल्ले जातात. हो, त्या केसमध्ये काय होतं? तेव्हाही हीच प्रक्रिया वापरली जाते का? नाही. आणि हा या संपूर्ण चर्चेतला सगळ्यात आकर्षक मुद्दा आहे. अच्छा. निष्काळजीपणा म्हणजे नेग्लिजन्स आणि अफरातफर म्हणजे एम्बेझलमेंट यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि कायदा तो फरक ओळखतो. अफरातफरीच्या बाबतीत नियम खूप वेगळे आणि अधिक कठोर आहेत. विभागीय चौकशी नियम पुस्तिकेतील परिच्छेद 3.10 मध्ये यासाठी एक विशेष तरतूद आहे. काय आहे ही विशेष तरतूद? यानुसार सुरुवातीच्या तपासात जर एखाद्या कर्मचाऱ्याने पैसे खाल्ल्याचं किंवा अफरातफर केल्याचं सिद्ध झालं तर त्याला पहिला प्रश्न विचारला जातो. कोणता? तुम्ही ही रक्कम शासनाच्या तिजोरीत परत भरणार का? त्याला एक संधी दिली जाते की त्याने स्वतःहून ती रक्कम परत करावी. म्हणजे गुन्हा सिद्ध झाल्यावरही त्याला एक संधी मिळते. आणि जर त्याने हो म्हटलं तर प्रकरण मिटतं का? नाही, प्रकरण मिटत नाही, पण प्रक्रिया बदलते. कशी? जर त्याने रक्कम परत करण्याचं कबूल केलं तर ती त्याच्याकडून वसूल केली जाते. गरज पडल्यास त्याच्या वेतनातून वजा करून ती रक्कम घेतली जाते. पण याचा अर्थ असा नाही की त्याला माफ केलं जातं. अच्छा, म्हणजे कारवाई पुढे चालूच राहते. हो, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई पुढे चालूच राहते. एक मिनिट, पण जर त्याने नकार दिला तर? तो म्हणाला की मी काहीही चुकीचं केलेलं नाही आणि मी 1 रुपयाही भरणार नाही. मग सरकार काय करतं? आणि इथेच तो महत्वाचा कायदेशीर फरक आहे. जर त्याने रक्कम परत करण्यास नकार दिला तर सरकार त्याच्या पगारातून थेट 1 रुपयाही कापू शकत नाही. मला वाटलं होतं की सरकारी नोकरीत हे सोपं असेल. नाही. म्हणजे एकीकडे निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकार थेट पगार कापू शकतं, पण दुसरीकडे मुद्दाम पैसे खाल्ल्यावर आणि कर्मचाऱ्याने नकार दिल्यावर काहीच करू शकत नाही. हे तर विचित्र आहे. हे विचित्र वाटू शकतं, पण त्यामागे कायद्याचं एक मोठं तत्व आहे. कोणतं तत्व? अफरातफर हा एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे. आणि ही प्रक्रिया खूप वेळ चालते का? नियमात स्पष्ट म्हटलं आहे की ही प्रक्रिया अत्यंत वेगाने म्हणजे त्वरित पूर्ण करावी लागते. त्या चौकशीत तो दोषी आढळल्यावरच वसुली आणि इतर मोठ्या शिक्षा होतात. म्हणजे निष्काळजीपणामध्ये प्रक्रिया सोपी, पण अफरातफरीमध्ये जो जास्त गंभीर गुन्हा आहे तिथे प्रक्रिया अधिक किचकट. बरोबर. कारण तिथे मानवी हक्कांचा आणि जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोष या तत्वाचा विचार केला जातो. अगदी बरोबर. कायद्याच्या दृष्टीने हा फरक खूप मोठा आणि आवश्यक आहे. आपण आतापर्यंत फक्त चूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल बोललो, पण अनेकदा असं म्हटलं जातं किंवा सिनेमात दाखवतात की मोठ्या अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. खालच्या कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनवला जातो. या नियमांमध्ये वरिष्ठांच्या जबाबदारीबद्दल काही तरतूद आहे का? हो, आणि मला वाटतं की ही ह्या नियमांमधलीच सर्वात महत्वाची आणि प्रभावी तरतूद आहे. हो का? हो. ही संपूर्ण यंत्रणा केवळ एका व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी नाही, तर उत्तरदायित्वाची एक साखळी म्हणजे चेन ऑफ अकाउंटेबिलिटी निर्माण करण्यासाठी बनवली आहे. अच्छा. नियम पुस्तिकेतील परिच्छेद 3.12 हा खास करून पर्यवेक्षीय अधिकाऱ्याच्या म्हणजेच सुपरवायझरी ऑफिसरच्या जबाबदारीबद्दलच आहे. म्हणजे ही तरतूद थेट बॉसला जबाबदार धरते? हो, एका अर्थाने. या नियमानुसार जेव्हा पैशांची अफरातफर किंवा शासनाचं कोणतंही आर्थिक नुकसान उघडकीस येतं तेव्हा फक्त त्या कर्मचाऱ्याचीच नाही तर त्याच्या बॉसची सुद्धा चौकशी होते. अगदी. त्यांचं पर्यवेक्षण म्हणजे सुपरविजन कमी पडलं का, त्यांनी घालून दिलेले नियम पाळले का नाही, त्यांनी वेळोवेळी तपासणी केली होती का, या सगळ्याची चौकशी होते. हे ऐकायला तर खूप चांगलं वाटतं, पण खरंच असं होतं की हे नियम फक्त कागदावरच राहतात आणि या चौकशीसाठी काही वेळेची मर्यादा आहे का की ती वर्षानुवर्ष चालते? तुमचा संशय अगदी योग्य आहे, पण नियमात यावरही विचार केलेला आहे. ही चौकशी 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणं बंधनकारक आहे. फक्त 2 महिने? हो, यामागे उद्देश हाच आहे की वरिष्ठांची जबाबदारी वेळेवर निश्चित व्हावी आणि प्रकरण थंड बस्त्यात पडू नये. व्यवहारात अडचणी येतात, पण 2 महिन्यांची कालमर्यादा असल्याने एक प्रकारचा दबाव राहतो. म्हणजे ही दुहेरी कारवाई झाली. एकीकडे ज्याने प्रत्यक्ष चूक केली त्याच्यावर कारवाई
आणि दुसरीकडे त्याच्या वरिष्ठांचीही चौकशी. अगदी बरोबर. आणि जर चौकशीत असं दिसून आलं की पर्यवेक्षकाच्या ढिसाळपणामुळे, दुर्लक्षामुळे किंवा त्यांनी नियमांचे पालन न केल्यामुळे अफरातफरा करणं सोपं झालं, तर त्या पर्यवेक्षी अधिकाऱ्यावरही विभागीय कारवाई सुरू केली जाते. नियमात स्पष्ट म्हटलं आहे की दोन्ही कारवाया एकाच वेळी सुरू कराव्यात. याचा अर्थ नियम बनवणाऱ्यांना फक्त चूक करणाऱ्याला पकडायचं नाहीये, तर अशी चूक पुन्हा होऊच नये यासाठी वरिष्ठांवर पण एक प्रकारचा दबाव ठेवायचा आहे. राहतात. त्यांना माहीत असतं की त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्याने काही गडबड केली तर जाब त्यांनाही विचारला जाणार आहे. यामुळे ते स्वतःहून तपासणी करतात, प्रक्रिया सुधारतात. इतकंच नाही तर 1977च्या एका परिपत्रकानुसार या कारवाईत दिरंगाई झाल्यास त्यासाठी तो पर्यवेक्षी अधिकारी आणि तपास करणारा अधिकारी यांनाही जबाबदार धरलं जातं.